नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. संडे स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत पावभाजी कशी बनवायची ते. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी बटाटा घेतलेला आहे, कोबी, फ्लॉवर, शिमला मिर्च, गाजर स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. या ठिकाणी मी वाटाणे पण घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर अवेलेबल नसतील तर ग्रीन पीज वापरले तरीही चालतं. हे सर्व आपण एकत्र घालून त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी घालून 4 शिट्ट्या करून घेणार आहे. नंतर आपण मॅशरनी या सर्व भाज्या बारीक करून घेणार आहे. मग आपण याला फोडणी घालून घेणार आहे. कुकरमध्ये मी या सर्व भाज्या घातलेल्या आहेत. त्याच्यामध्येच आपण पाणी आणि मीठ घालून घेतलेलं आहे. आता आपण याला 4 शिट्ट्या करून घेणार आहे. कुकरला मी 4 शिट्ट्या करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत आपण फोडणीला लागणारी तयारी करून घेऊया. कांदा कापून घेऊया. फोडणीसाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी कांदा कापून घेतलेला आहे. खाण्यासाठी पण आणि भाजीला फोडणी घालण्यासाठी पण कापलेला आहे कांदा. कोथिंबीर घेतलेली आहे, थोडी वाटणामध्ये घालण्यासाठी आणि थोडी वरतून पसरवण्यासाठी घेतलेली आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची आपण पेस्ट बनवून घेणार आहे. शिजवलेल्या भाज्या मी मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेतलेल्या आहेत. छान बघा तुम्ही. यातलं पाणी आपण बाजूला काढून घेतलेलं आहे, मग मॅश केलेलं आहे. कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे. कांदा आपला भाजून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे. त्याच्यामध्येच आपण जिरं घालून घेऊया. जिरं थोडं भरपूर घालायचं याच्यामध्ये. थोडंसं तेलावर परतवून झाल्यानंतर मिरची, आलं, लसूण जे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते आपण तेलामध्ये परतवून घेणार आहे. तेलामध्ये थोडं परतवून झाल्यानंतर त्याचा कच्चा पाणी, लसणाचा वास कमी होतो. मग आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. तो पण तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये आपले सगळे मसाले घालून घ्यायचे. मग मॅश केलेली भाजी आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेऊया. थोडीशी हळद घालणार आहे मी याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर पण घालणार आहे आपण फोडणीमध्ये पण. त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे. तो पण आपण तेलामध्ये छान असं परतवून घेणार आहे. तेलामध्ये आपला टोमॅटो छान असं परतवून झालेला आहे. थोडंसं मी मीठ घातलं याच्यामध्ये, त्याच्यामुळे तेलामध्ये हा शिजलेला आहे टोमॅटो. त्याच्यामध्येच आता आपण हा पावभाजी मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे. पण थोडा वेळ असे आपण तेलामध्ये परतवून घेणार आहे. भाज्या शिजवून घेताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे चवीनुसारच तुम्ही भाजीमध्ये मीठ घाला. थोडा वेळ तेलावर असंच परतवून झाल्यानंतर
मॅश केलेली भाजी आहे ती मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. छान असं मिक्स करून घेऊया आपण हे. मग याला उकळवण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण पाव गरम करून घेऊया. भाजीचा दाटसरपणा तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार ठरवा. तुम्हाला घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं कमी वापरा. थोडीशी पातळ हवी असेल तर पाणी थोडं जास्त वापरा. तर मी याला उकळवण्यासाठी ठेवून देणार आहे. भाजीला आपल्या छान उकळे आलेले आहे बघा. तोपर्यंत आपण या ठिकाणी पाव गरम करून घेऊया. पाव गरम करण्यासाठी मी तव्यावर तूप घालून घेतलेलं आहे. मी बटरऐवजी तुपाचा वापर करत आहे पाव गरम करण्यासाठी. तुपामध्ये गरम केलेले पाव पण छान लागतात चवीला. तुम्ही नक्की गरम करून बघा तुपावर पाव. आता मी हे पाव गरम झाल्यानंतर सर्व करणार आहे पावभाजी. आपली पावभाजी बनवून तयार झालेली आहे. मी सर्व पण केलेले आहे. वरतून एक बटरचा छोटासा तुकडा घातलेला आहे याच्यामध्ये मी. तुम्ही नक्की बनवून बघा. पावभाजी म्हणजे मुलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. घरच्या घरीच तुम्ही गरमागरम पावभाजी बनवून त्यांना देऊ शकता. तर तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.